तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. मित्रांनो, आता मुंबईतून गावाला जाण्यासाठी निघालोय. कार्यक्रम झालेला आहे, परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे. बसमध्ये बसलेलं म्हणून मी असा निळा निळा काळा काळा दिसतोय तुम्हाला. तर आता निघणार आहोत आपण गावाला जाण्यासाठी. दादरला आता गाडी लागलेली आहे, बाहेर पाऊस पडतोय आणि चार्जिंग नाही मोबाईलला. जेवढं शक्य होईल तेवढं शूट करेन. परतीचा प्रवास आज रात्रीचा असणार आहे, रात्रीच निघायचं, सकाळी पोहोचायचं. आपल्या उद्या नवरात्र आहे, घटस्थापना आहे, तर देवपूजा वगैरे करायची जाऊन सकाळी लवकर. तर पुस्तकाचं त्याच्यावरती आहे सगळं. आता गाडी थोड्याच वेळात सुटणार आहे आपली. आता वाजले 9:30 वाजलेत रात्रीचे. निघालेल्या परतीच्या प्रवासात हे काय ऐकत नाही, खाऊ बिऊ जाम खात आहेत. खाऊ बिऊ जे घेतलेले आहेत ना, आणि याने खाऊ घेतलं आहे आणि हे पोरं खातात आहेत. हे मला काहीच नाही दिलं तुम्ही. हे आकाशाचा व्हिडिओ करतो आपली. मग काय घेऊ? नको घेऊ, बेकार आहे. नको घेतो. अरे वा, बॉर्बन घेतलेला आहे. बॉर्बन असते. तर मी काय घेणार नव्हतो, पोरांनी आपल्याला म्हणतात आता घ्या घ्या म्हणून आपलं घेतलं. नाही तर काय मी काय आपल्या खाऊ बिऊचं काय आपलं एवढं शौक नाही. पोरा एवढे प्रेमाने म्हणतात घ्या घ्या म्हणून घेतलं. जबरदस्ती करतात. होय. आता वाजले रात्रीचे 12:30 वाजलेत आणि वॉशरूमला गाडी थांबली. इकडे चेहऱ्यावरती पाणी मारा, झोपलेला होता ताण मस्त आहे की मी मिलन. ते गाडी थांबली रेस्टॉरंट. वा, येल्लो चाय. चाय पॅक मारू एक ना. आपली दुसरी गाडी पण आलेली आहे इथे. आता लगेच पहिली आले, लगेच दुसरी आले. आता आम्ही चाय घेऊ थांबलेलो. अजून चाय काय घेऊ नाही आम्ही. हे झोपलेत तांदून सगळे. हो, दाटेडम दाटेडम तिने पण दाटेडम आलेला. आता याच्यानंतर पुढचा स्टॉप आहे ओक्षी भोके मांगेकडे. तिने पण ट्रॅव्हल्स आलेला, आमच्या गाड्या आलेल्या थांबलेले. कसा बसलाय जसं जाम भूक लागला आता. होय, जबरदस्त आहे. मला मोठा वाला द्या. बर्गर सँडविच नको आम्हाला, चाय दे फक्त बस. काय काय भेटतं आता? 20 रुपीस वाला चाय में स्पेशल चाय भी है 30 रुपीस. स्पेशल चाय चाहिए कितना चाहिए? स्पेशल चाय आमची ऑर्डर आलेली आहे. आमची ऑर्डर फुल पॅक आहे ना. तर ते ह्याच्यावर ठेवा, जास्त रिस्क नका घेऊ. कपावर नाव आहे की नाही? नाही नाव घेऊ काय नाही. विदाउट नाव रेट आहे तुमचा वाटतं. येल्लो चाय पिण्यासाठी आमची गाडी थांबली. येल्लो चाय बघूया, टेस्ट करूया. असं आहे. याच्या पुढचा स्टॉप आहे तो. आता दांडिया डबा आहे आपण. ट्रेनला आलेला आहे. मस्त करतोय आम्ही दांडिया डबा. मस्त आहे. त्यानंतर कधी चहा पिया. येल्लो चहा 20 रुपये एक चहा आहे. 20 रुपये 20 रुपये पण भारी आहे ना. नाच पुढा फक्त गाणी जोरदार लावलेले असतात एवढं. चहा प्यायची गाडीत जाऊन झोपायचा. आता तुम्हाला दाखवतो माझा मित्र चहा कशी फुकतो. माझा मित्र चहा कशी फुकतो बघा आता.
फुक चहा फुकतो कशी दाखवायचा आहे. अरे फुक, अरे फुक ना. आधे ना आले तुम्हाला असा चहा पिकतो. चहा पिकतो काय काय काश्मीरी चहा इथं, परत गोल्डन चहा आणि काय मस्का पाव सगळं आहे. रात्री 12 वाजता चहा पिऊन झालेल्या गाडीत जाऊन बसूया आता. सगळं गणेश कृपा लागले इथे. सगळ्या बस आपली बस तिकडे आहे. चाय बी सगळ्यांचे घेऊन जा मस्त की. आता पाणी पितात थंडगार. बडीशेप आवाज जाम झालाय. घशात आवाज नाही असा विषय झालाय. खोकला बेकार येते, खोकला लागलाय. 20 रुपयाची चहा होती पण पैसा वसूल होती ना. एक नंबर होती. फक्त एवढं दांडवाडीतून तर पेनला इथे आल्याच्यानंतर तो येलो चहा म्हणून आहे आणि ह्या इथे रेस्टॉरंट आहे. तर या रेस्टॉरंट मध्ये नेहमी गणेश कृपा गाडीतून आलो ना आपण, किती थांबतात तिथे. तर चहा सोबत काय काय खाल्लात तुम्ही? बडीशेप पण कधीला आम्ही खडी साखर खाल्लेली. ही दांडी आणली, जी काठी आणली आणि अशा रीतीने आमचे बिडू सगळे खाऊ बिऊ घरात न्यायला मुंबईला. आता व्हिडिओ दिसताय तुम्ही, हा खाऊ मुंबईत नाही आणला बाय, पेन वरनं नेता बाय. घरात नाही, मुंबईवरनं आणला था. मुंबईवरनं होय का? विचारलं बरं आधी. आता म्हणजे जाकातीच गेलो तरी पोरांची बोलायची तयारी आहे. तर आपण पण जरा काहीतरी घेऊन घेऊ. हो वांद्रच येणार काय आणली बाय. काय घ्यायचं ह्याच्यात? हे मिक्स वाले वाटतं. मिक्स वाले पण दिले महाग असा. आता काय छोटं बाल कोण नाही घ्यायला. तुमच्याकडे आहे हो, आमच्याकडून आहे. 20 रुपये पुढे हे काय? मला वाटलं 20 रुपये एवढा डावा आहे. चला म्हणता नाही तो एवढा खाऊ घेऊन जाऊया आपण. आणि काय सांगायचं घरात, काय सांगायचं? आम्ही आणलेल्या मुंबईत आणला. पेनला घ्यायचं आणि मुंबईत मुंबईच नाही. व्हिडिओ टाकू टाका सगळं करता मागता आम्ही काय 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 आणता तुम्ही, काय खात होता आपण. म्हणून तुम्हाला 10 रुपये घ्या अजून. हे कुठं आणलं आपण? मुंबईत आणलं. कोण? 220 हे पॅक करा. एक खोकला लागलाय बेकार. तर माऊली आपण मुंबईवरून आता कार्यक्रम करून आलेला आहे, आपण घरी निघालेला आहे. तर आता पुढचा कार्यक्रम कधी काय? आता बघा आपला शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्र पूर्ण राज्याचा कार्यक्रम सांस्कृतिक मेळावा इथे आज 21 तारखेला संपन्न झाला. रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवीला अत्यंत प्रभावशाली असा कार्यक्रम होता. अनेक महाराष्ट्रातील यावेळी नामवंत मंडळी कलाकार मंडळी उपस्थित होती आणि कलाकार कसा एकवटतो हे आपलं ज्वलंत उदाहरण सर्वांना आज दिसलं. आणि यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते, ज्येष्ठ नेते. आणि खरोखर त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे की अध्यक्ष आहे या प्रतिष्ठानचे श्री राजाराम शेलार साहेब आणि शरद पवार साहेबांनी शब्द दिलेला आहे की गाव तिथे संगीत विद्यालय ही संकल्पना आपण लवकरच रुजू करणार आहोत. तसंच आपला कार्यक्रम दिल्ली येथे सुद्धा यापेक्षाही बहारदार कार्यक्रम होईल असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. तरी यासाठी आम्ही सर्व कलाकार मंडळी उत्सुक झालेलो आहोत या पुढच्या प्रवासासाठी. आणि कलाकारांचं हित झालं पाहिजे. आणि अजूनही देखील शासनाने
कलाकार बरेच उपेक्षित आहेत बऱ्याच गोष्टीने. त्यासाठी कलाकारांना योग्य अशा प्रकारचा न्याय नक्कीच द्यायचा आहे, आम्ही या माध्यमातून सांगू शकतो. आज बघा आता रत्नागिरी आणि आपलं सिंधुदुर्ग मिळून जवळपास आज 150-200च्या वर जास्त विद्यार्थी आणि गायक कलाकार वादक कलाकार सर्व उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक कलावंत या ठिकाणी वेगवेगळे संगीत उपक्रम घेऊन इथे उपस्थित होते आणि यापुढे देखील कार्यक्रम होतील. आणि आता आपल्या जगन्नाथ संगीत विद्यालयाचा बघा दौरा येत्या 26 तारखेला कर्नाटक इथे होत आहे. त्याचप्रमाणे 28 तारखेला कणकवलीला इथे होईल. तर अशा प्रकारचे अजून नियोजित दौरे पण आहेत. यातून एक चेतना असते, ऊर्जा असते प्रत्येक कलाकाराला, शिकणाऱ्या नवीन विद्यार्थ्याला उत्साह. आणि यासाठी आपल्या सिंधुदुर्गातून आम्ही कार्यरत आहोत. त्याचबरोबर आपल्या रत्नागिरीचे श्री संदेश पाटील सर हे सुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारतायत. आणि यामध्ये आपण सुद्धा सहभागी, आपण विद्यार्थ्यांसाठी अनेक विद्यार्थ्यांचं उपस्थित होऊन या ठिकाणी त्यांना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना पुढे या प्रवासामध्ये सामील त्यांनी केलेलं आहे या जगन्नाथ संगीत विद्यालयामध्ये. आणि मी त्यांचा मनापूर्वक याबाबत कौतुक करतो. त्याचप्रमाणे आमचे दत्तप्रसाद खडपकर सर सुद्धा आहेत, ते सुद्धा पुढच्या वर्षीबाबत आपल्याला सांगते. तर अशा पद्धतीने कार्यक्रम होता मस्त. पुढचे पण कार्यक्रम जोरदार लवकरच असणार आहेत. तर गाडीचं काहीतरी काम करतायत, डिझेल फिल्टर चेंज करतायत, असं काहीतरी आहे विषय. आपल्याला काय नक्की माहित नाही. किती मेहनत असते बघा. गाडीच्या खाली जाऊन मेकॅनिक काम करतात. ते बघा कुठे बसले कुठे बसले खाली, गाडीच्या खाली आहे. चेंज करतात. खाली बसून आहेत, खाली गाडीच्या खाली बसून आहेत ते. गाडीच्या खाली बसून किती मेहनतीचं काम आहे. बुवा पण आमचे मेकॅनिक आहे. गाडीच्या खाली बसून कसं ते डिझेल फिल्टर चेंज करतायत. होय काय मीच सांगितलं सगळ्यांना. हो काय, तुम्ही स्टार आहो. कामगार पण झालेली आहे, गाडी चालू झालेली आहे. मेकॅनिकने काम केलेलं आहे. आपलं काम मेकॅनिक चोख पार पाडताना अशा रीतीने संघाची पहिली धाव संख्या कोणला घेतली बाहेर वाटला. अरे आद्या बी ते आतमध्ये एकदम भेट नाही काय नाही. आद्या भविष्यात मेकॅनिक होणार कसा बघतोय बघा. असा बघतोय बघा, एकदम मन लावून बघतोय, मन लावून बघतोय. ते तिघं बघतात मन लावून, त्या काय समजत नाही पण बघतात आपले सगळे झोपले. शिती झोपले तिकडं. आता पुन्हा गाडी निघाली पेन वरून. चहा वगैरे घेऊन थोडं काम वगैरे करून गाडीचं पुन्हा पेनवरून निघालेलं आहे. चलो गाडी हालायला लागली. आता जोशात आहे आता गाडी. तर घ्या काढून एक काय तुम्हाला नाही आणलेली ती. आमचा आवाज बसलाय बोवा लोकांचा म्हणून आणलेली आहे. चहा पितोय आता. चहा चिपळूणला आलेलं आहे. कुठं आलं आपण? चिपळूण आला आहे. चिपळूण मध्ये येऊन परत चहा पितोय. जबरदस्त झोप लागली होती, म्हटलं पेटवूया चहा. चहा पिऊन झाले, परत निघालेला आहे आम्ही. उतरतो, चहा पितो, परत जातो. तेच चालू आहे. काय नाही काहीतरी खाता. जब तक के जान तब तक रेट व्हायचा. चला गाडीत बसूया. सगळे झोपले असतील, सगळे झोप करतील. झोपलाय बघ असा. हा मान टाकून झोपलाय. बेकार झोपायचा प्रकार आहे. बॅगा काढतोय सगळ्या बाहेर.
म्हणजे पकवाज बाहेर काढतायत. वाजलेत किती? सकाळचे 6:45 वाजले आणि आले निवळीत. सगळे झोपवून उठलेत सकाळ सकाळी. बॅगांना पिशी लावली झाली. तेव्हा गाडी इकडे येते. चला. जर कुडाळ सिंधुदुर्गवाले गेले तिकडे पुढे बस. आम्ही उतरले, टेम्पोत चढतोय मस्त एक सकाळ सकाळी. वाजले बरोबर सकाळचं 6:45 आणि आम्ही आलेले निवली. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे झाकादेवीमधून बस पकडून आपल्याला घरी जायचंय. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.